बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्हा रुग्णालयाच्या या नव्या इमारतीचं उद्घाटन लवकरच होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र या इमारतीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर गेल्या 4 ते 5 वर्षापासून या इमारतीचं काम सुरू आहे. संबंधित गुत्तेदार असेल तो म्हणतो की मी इमारतीचं बांधकाम आहे ती योग्यरित्या योग्य वेळी केलेलं, त्याची वायरिंग असेल करणारे गुत्तेदार असतील त्यांनी देखील त्याच वेळेस आम्ही वायरिंगसुद्धा व्यवस्थित केली होती. त्याचे व्हिडिओ आणि काही फोटो आमच्याकडे आहेत. लिफ्टवाला त्याच पद्धतीने म्हणतो की मी लिफ्ट सगळी बसवली, त्यावेळी चालू करूनसुद्धा दाखवली होती, मात्र ती आता बंद स्थित आहे. फायर ऑडिट असेल त्यांनी देखील फायर ऑडिटचं काम पूर्ण केलं आहे असं बोललं जातं आहे, मात्र फायर ऑडिटचं कामसुद्धा मोठ्या प्रमाणात बंद आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बीड जिल्हा रुग्णालयाच्या या इमारतीमध्ये जी काही लाईट सिस्टीम आहे, लाईटचं जी काही संच मांडणी आहे ती योग्यरित्या झाली नाही. त्यामुळं या इमारतीमध्ये आता माता व बाल जे काही बालक असतील त्यांच्यावर योग्य उपचार होणार आहेत. या ठिकाणी त्यांना या ठिकाणीच उपचार केले जाणार आहेत. त्यामुळं त्या ठिकाणची काही आरोग्यसेवा आहे ती सुरळीत राहण्यासाठी, अखंडित राहण्यासाठी गेल्या महिनाभरापासून जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम रात्रंदिवस या ठिकाणी कार्य करताना पाहायला मिळते. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या इमारतीमध्ये किमान एका महिन्यात 4 ते 5 वेळेस त्यांनी सुद्धा पाहणी केली. अनेक वेळा इथल्या संबंधित गुत्तेदाराला त्यांनी वारंवार सांगितलं आहे या ठिकाणी असा बदल हवा आहे, या ठिकाणी हे पाहिजे, मात्र असुविधांचा असंख्य या ठिकाणी पाडाच आहे. कारण गेल्या 15 दिवसापासून या इमारतीचा लाईटचा फॉल्ट आहे ते अजूनही निघालेला नाही. कारण इमारत बांधताना बांधकाम करताना त्यांनी कशा पद्धतीने केलं आहे आणि लाईटिंग करणारा जो काही व्यक्ती आहे त्यांनीसुद्धा लाईट कशा पद्धतीने केली आहे ही या घटनेवरून नक्कीच लक्षात येत आहे. ही इमारत तुम्हाला दिसती खूप मोठी आहे, मात्र ही इमारत थोडाही पाऊस झाला तर मधोमध गळती आहे. गळणारी इमारत जी काही PVP आहे ती PVP अक्षरशः ओली झाली की ती खाली पडती आहे. अशी परिस्थिती अनेक वेळा या ठिकाणी पाहायला मिळाली. मध्यंतरीच्या काळामध्ये बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आले, त्यांनी पाहणी केली. जिल्हा शल्य चिकित्सक या ठिकाणी होते, त्यांनी देखील पाहणी केली. संबंधित यंत्रणेला जे गुत्तेदार होते, ठेकेदार होते, जे PWDचे लोक होते, जे येणाऱ्या चमच्यामध्ये काही अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, त्यांची देखील या ठिकाणी उपस्थित होती. त्याच वेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगण्यात आलं योग्य कामे योग्य वेळी करा, जे कोणी नसतील त्यांना समोर आणा. मात्र काही अधिकारी आले, काही आलेच नाही. कारण ते म्हणतात आम्ही काम केलं आहे. काम केलं तर मग लोकसेवेमध्ये ही बिल्डिंग का येत नाही, हा बी महत्त्वाचा मुद्दा आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी देखील या इमारती संदर्भामध्ये अनेक सूचना केल्या होत्या. त्या सूचनेचं पालन करत या ठिकाणी अनेक बदलही करण्यात आले. DPDCच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठा निधीही दिला. मात्र याच निधीमध्ये या कामाच्या बाबतीमध्ये, या इमारतीच्या बाबतीमध्ये अनेक गुत्तेदार असतील, अनेक ठेकेदार असतील, त्यांनी कामं अर्धवट केली, काही कामं केलीच नाहीत आणि कामं केलीत असा भास केला. मात्र ही इमारत अजून तशीच आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी काही गुत्तेदाराच्या माध्यमातून सध्या काम प्रगतीपथावर आहे. या इमारतीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर या इमारतीचं लाईट डबल झाली आहे, फायर ऑडिट डबल झालं आहे, त्याचबरोबर लिफ्टचं सुद्धा काम बऱ्याच प्रमाणामध्ये मोठं झालं आहे. तर या ठिकाणी कलरीचं कामसुद्धा मोठ्या प्रमाणावर डबल करण्यात आलं आहे, जेणेकरून ही इमारत आता रुग्ण नातेवाईकांच्या रुग्णसेवेत असेल. मात्र एक प्रश्न उपस्थित होता, ही इमारत मोठ्या पावसात साबित राहील का? आणि सर्व यंत्रणा या ठिकाणी गेल्याच्या नंतर, OT सुरू झाल्याच्या नंतर, शस्त्रक्रियेच्या दरम्यान लाईटचा जर प्रॉब्लेम झाला तर एखादी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडणार नाही याची काळजी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी, संबंधित गुत्तेदारांनी आणि संबंधित जे काही वीज पुरवठा काम करणारे जे लोक आहेत त्यांनी ते घेतील का हाच खरा प्रश्न. कारण या इमारतीमध्ये कधी केव्हा कोणत्या वेळी दुर्घटना घटेल सांगता येत नाही. अशी परिस्थिती या इमारती बाबतीमध्ये घडलेली पाहायला मिळते. याला ठेकेदार गुत्तेदार हेच जबाबदार आहेत. या अगोदर जे जिल्हा शल्य चिकित्सक असतील, संबंधित ही बिल्डिंग ज्यावेळेस हस्तांतरित करण्यात आली त्यावेळेस त्यांनी ती सगळ्या गोष्टींना का बघितलं गेलं नाही, हा बी महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ही इमारत गुत्तेदारांनी कंप्लीट केली आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे मागच्या 2-2.5 वर्षामध्ये हस्तांतरित केल्याचा पुरावा, हस्तांतरित केल्याचा जे काही दाखला आहे ते बांधकाम विभाग जात आहे.
मग एवढं होत असताना या इमारतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला सुद्धा पाहायला मिळतो. त्याच भ्रष्टाचाराचं खरकटं आता उपस्थित अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक काढताना पाहायला मिळत आहे. मात्र ही वेळ रुग्णावर प्रचंड उशिरा येते आहे. कारण या अगोदर या इमारतीमध्ये अगोदरच जी काही रुग्णसेवा होती ती सुरू व्हायला पाहिजे होती, मात्र तिला फार उशीर झाला आहे. मात्र उशीर का होईना, एखादी दुर्दैव घटू नये याकडे आता विशेष प्रशासन, शासन, जिल्हाधिकारी, CS यांनी लक्ष देत या इमारतीचं काम योग्यरित्या योग्य वेळी करून घेणं सुद्धा गरजेचं आहे. मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी इमारत आहे जिल्हा माता व बाल संगोपन जिल्हा रुग्णालय. रॅम्प आहे. या अगोदर या रॅम्पच्या ठिकाणी काळा रॅम्प काळी या ठिकाणी पालकमंत्री निरंतर असणारे अजितदादा पवार यांनी ही इमारत काळं कशाला टाकलं त्याची सूचना केली आणि नंतर हे बसवण्यात आलं. हे ब्राऊन कलरची काम सुद्धा मोठ्या प्रमाणात पहिलं झालं होतं. आता सुद्धा कलरिंगचं काम सुरू आहे. या ठिकाणी लिफ्ट आहे, दाखवण्याचा प्रयत्न करतो. मोठ्या प्रमाणावर सुविधा माता आणि मुलांना या ठिकाणी काही ठेवणार आहे. ही लिफ्ट आहे. ही लिफ्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्या दोन या ठिकाणी दोन लिफ्ट लागले, तिकडे दोन लिफ्ट आहे आणि वर जायला 3-4 ठिकाणून पाहिल्या सुद्धा आहे. मात्र ही लिफ्ट जी आहे ती गेल्या 8 वर्षापासून बंद होते. ती कधी बंद पडत सांगता येत नाही. कारण या लिफ्टला योग्य मेंटेनन्स नाही, योग्य व्होल्टेज नसल्यामुळं ही इमारत ही या इमारतीमध्ये जी काही लिफ्ट आहे ती लिफ्ट अनेक वेळा वारंवार बंद होताना सुद्धा पाहायला मिळते. असंच काम या लाईट विभागाचं या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं. दुसरी लिफ्ट आहे, लिफ्ट सध्या सुरू आहे आणि लिफ्टच्या जी काही ठेकेदार असेल त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की मी अगोदर लिफ्ट चालू करून दिली, ही चांगल्या स्थितीत आहे, पुन्हा काय झालं मला माहिती नाही. मात्र या लिफ्टवर पुन्हा पुन्हा काम केलं जातं आहे. ही लिफ्ट अद्यापही 5व्या मजल्यापर्यंत जात नाही, 4थ्या मजल्यापर्यंत जाते. 5व्याचं अजून काम बाकी राहिलं आहे. त्यामुळे ही लिफ्टचं काम शेवटपर्यंत कधी होईल. मात्र लिफ्ट बसवली आहे, तिला शिक्का मारला आहे. ही लिफ्ट अद्यावत आहे आणि ही लिफ्ट चालू आहे. मात्र ती लिफ्ट 4थ्या मजल्यापर्यंत जाते, 5वा मजला अद्यापही रिकामा असतो. त्यामुळं योग्य वेळी योग्य काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून दुर्दैवी घटना या इमारतीच्या बाबतीत, या रुग्णांच्या बाबतीत, या रुग्ण सेवेच्या बाबतीत घडू नये एवढीच अपेक्षा.